सर्वांना जय भीम। भीमा कोरेगाव शौर्य दिन हा उत्सव आता सुरू होत आहे आणि या उत्सवासाठी शासनाने एक कमिटी गठीत केलेली आहे। त्या समितीमध्ये कलेक्टर हे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे विविध खात्यांना त्याच्यामध्ये सभासद म्हणून घेतलेला आहे। जसं की PW खाते झाले, PMPL झाले, तसेच बार्टी झाल्यात, समाज कल्याण झालेत। या प्रत्येकाला कलेक्टरनी आपापली जबाबदारी दिलेली आहे। त्याच अनुषंगाने बार्टीला तसेच समाज कल्याणनी बार्टीला आदेश दिलेले आहे की 14 कोटीचा निधी त्यांना तात्पुरता निधी म्हणून शौर्य दिनासाठी वापरण्यासाठी सांगितलं आहे। जेव्हा आम्ही बार्टी समोर 2 महिन्यापासून फेलोशिपसाठी उपोषणाला बसलेले विद्यार्थी आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेलो असता, तेव्हा बार्टीचे सत्येंद्र चव्हाण यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि महासंचालक सुनील वारे सर नसल्यामुळे आम्हाला त्यांना जाब विचारावा लागला। तर हे जे बार्टीने 14 कोटी आता शौर्य दिनासाठी खर्च करीत आहेत, तर शौर्य दिनासाठी खर्च करावं त्याबद्दल आमचा वाद नाही आहे। पण जे बार्टीच्या समोर अजूनही उपोषणाला बसलेले विद्यार्थी आहेत ते फेलोशिपसाठी बसलेले आहे। 2022चे ते विद्यार्थी आहेत आणि सरसकट आम्हाला फेलोशिप मिळावी या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। आपण बघितलं, सारथी हे ओबीसी मुलांना सरसकट फेलोशिप देते। जशी सारथी सरसकट मुलांना फेलोशिप देते तशीच बार्टीने सुद्धा फेलोशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिप द्यावी ही मागणी आहे आणि ही मागणी रास्त आहे। कारण हे जे विद्यार्थी आहेत, रिसर्च करणारे विद्यार्थी आहेत, तर हे बार्टीचा जो उद्देश आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना रिसर्चला पाठवणे, त्यांच्या फेलोशिपसाठी त्यांना शिष्यवृत्ती देणे, हे जे बार्टीचे काम आहेत, आता बार्टी हे कामं सोडून जेवणावळी करणार आहेत। म्हणजे जेवणावर किती निधी द्यायचा याची निविदा काढत आहेत आणि हे खूप चुकीचं आहे। कारण एकीकडे जर विद्यार्थी शिक्षणासाठी उपाशी बसलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या अनुयायांना जेवण खाण्यासाठी तुम्ही निविदा काढत आहेत, तर हे चुकीचं आहे। कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या जातीत जन्मले म्हणून ओळखत नाही, तर त्यांना ते ओळखतात, अख्खं विश्व त्यांना ओळखतं ते त्यांच्या बुद्धिमत्तेमुळं आणि त्यांच्या शिक्षणामुळं। असे एकमेव व्यक्ती होते की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये PhD केलेली होती। एवढे प्रचंड हुशार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये PhD करणारे एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनाच अभिवादन किंवा अभिप्रेत असलेली त्यांची कामं बार्टीने करावी या बाबासाहेबांच्या विचारावरतीच बार्टीची निर्मिती झालेली आहे आणि ते विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली आहे की विद्यार्थ्यांना जे SC NT प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण मिळावं, उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावं, त्यांना रिसर्च करण्यासाठी फेलोशिप मिळावी, यासाठीच म्हणजे पैसा वाचून कोणाचेही शिक्षण हे थांबू नये या उद्देशानेच बार्टीची निर्मिती झाली। पण आता 1 जानेवारी जेव्हा भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाची सुरुवात झाली, शौर्य उत्सवाची सुरुवात झाली 2019 पासनं, ही समिती गठीत करून बार्टीला तात्काळ निधी म्हणजे दिनविशेष निधी म्हणून त्यांना खर्च करण्यासाठी 14 कोटी वापरण्यास सांगितले। एकीकडं फेलोशिपसाठी विद्यार्थी बसले, त्यांना सांगण्यात येते की बार्टीकडे निधी नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फेलोशिप देऊ शकत नाही, आणि एकीकडं तीच बार्टी खानावळीसाठी निविदा काढते। तर
हे कुठेतरी चुकीचं होतंय म्हणून 15 डिसेंबरला शासन प्रशासनातील विविध अधिकारी विश्रांतवाडी येथे समाज कल्याण ऑफिसला शौर्य दिन नियोजनाची मीटिंग बोलवली असता त्यामध्ये मी प्रमुख 2 मुद्दे मांडलेले आहेत आणि ते तुम्हा समस्त बांधवांना कळावे म्हणून मी आज लाईव्ह आले. तर पहिला माझा मुद्दा असा होता फेलोशिपचा. मी शासन प्रशासनातील अधिकारी त्यांच्यासमोर हा फेलोशिपचा मुद्दा मांडला की आमच्या फेलोशिपचे जे विद्यार्थी 2 महिन्यापासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या. कारण की आपण बघितलं आजही विद्यार्थी भारत सारख्या प्रगत देशामध्ये शिक्षणासाठी अजूनही विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. तुम्ही मागच्या वेळेस बघितले की आझाद मैदानावर याच संदर्भात फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्यामध्ये अमोल खरात नावाचा जो आमचा विद्यार्थी होता, जो PhD करत होता, जो फेलोशिपसाठी उपोषणाला बसला होता, त्याचा बळी गेला. याला जबाबदार कोण? कारण आमचा एक विद्यार्थी गेलेला आहे. हे बार्टी रिसर्च करणाऱ्यांना शिष्यवृत्ती देते. हे रिसर्च करणारे कोण आहेत? आज कोरोना सारख्या महामारीवर जे इंजेक्शन काढले ते रिसर्च करणाऱ्या मुलांनी, आज जे मंगळावर यान गेलं ते कसं गेलं यान? तर हे विद्यार्थी रिसर्च करतात, त्यावर हे सर्व प्रयोग केले जातात. आणि अशा विद्यार्थ्यांना म्हणजे एवढा सेन्सिटिव्ह हा विषय आहे, अक्षरशः एवढे चांगले चांगले विषय घेऊन हे मुलं PhD करण्यास पात्र आहेत, तरी सुद्धा बार्टीचे अधिकारी सुमित भांगे सर, ज्यांच्याकडे हा विषय आहे, ते सुद्धा यामध्ये लक्ष घालत नाही का? अजून पण आपण आपल्या फेलोशिपसाठी जे उपोषणाला बसलेले आहे, अजूनही अमोल खरात नावाचे जे विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी ज्या विद्यार्थ्याचं बलिदान केलं, ज्या विद्यार्थ्याचा बली गेलेला आहे, अजून आपण कितीक विद्यार्थ्यांचे बळी घ्यायचे? हा माझा सर्वांना प्रश्न आहे आणि तो मी पूर्ण तिडकीने शासन प्रशासनासमोर मांडला. तर आणि जी बार्टीची जी निविदा खानावळीसाठी काढली होती ती रद्द करण्यात यावी म्हणून मी स्वतः वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी प्रदेश सचिव म्हणून, तसेच भीम आर्मीचे अशोक कांबळे, तसेच समाजातील इतर विविध पक्ष संघटनांनी मेलद्वारे किंवा निवेदन देऊन बार्टीवरती आम्ही दबाव आणला आणि ती निविदा खानावळीची निविदा रद्द केली. कारण आम्हाला जेवणापेक्षा शिक्षण महत्त्वाचे होते, ही आमची प्रामाणिक भूमिका होती. ते निविदा रद्द झाल्यानंतर काही वेळातच डॉक्टर सुनील वारे सरांचे एक पत्रक व्हायरल झाले. त्या पत्रकामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, आता बाकी कोणत्या संघटनांचे पदाधिकारी आहेत किंवा नेते आहेत त्यांचे मी नाव घेणार नाही, कारण ते पण आपल्या समाजातील बांधव आहेत. त्यांनी त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला की काही संघटनांचे पदाधिकारी नेते यांच्या आग्रहाने आम्ही परत खानावळीवर हा खर्च 60 लाख रुपये खर्च करणार आहोत. पण हे खूप चुकीचं आहे की तुम्ही एकतर निविदा रद्द केली, निविदा रद्द केल्यानंतर ते पत्रक संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि लगेच दुसरे हे पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल झाले की काही संघटनाचा आग्रह आहे म्हणून आम्ही हा जेवणाचा खर्च बार्टीमार्फत करण्यात येत आहोत. तर मला तुम्हा सर्व महाराष्ट्रातील भीम अनुयायांना विचारायचं आहे की खरंच हे योग्य आहे का? तर माझ्या तरी दृष्टीनं हे योग्य नव्हतं म्हणून मी या गोष्टीला विरोध केला. आणि दुसरा माझा महत्त्वाचा मुद्दा होता की कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा सण आहे, त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव शौर्य दिन हा सुद्धा आमचा सणच आहे. कारण आम्ही आमच्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव येथे येत असतो आणि तो आमचा स्वाभिमानाचा दिवस आहे. स्वाभिमानाचा दिवस असल्याने जो
कुंभमेळ्याला जसं सांस्कृतिक खात्यातून फंड उपलब्ध करून कुंभमेळा साजरा करतो शासन, त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी तुम्ही बार्टीतून किंवा समाज कल्याणमधून फंड न घेता तो सांस्कृतिक खात्यातून किंवा शासनाच्या जिल्हा परिषद असतील इतर त्या खात्यातून तो फंड घेण्यात यावा, ही माझी महत्त्वाची मागणी आहे. म्हणजे दरवर्षी जो भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने जे नियोजन असतं त्या नियोजनामध्ये प्रत्येक वर्षी या फंडामुळे वादिवाद निर्माण होतो आणि आपापसामध्ये भांडणं लागतात भीमा अनुयायांचे. ते कुठेतरी थांबावं म्हणून मी स्वतः वंचित बहुजन महिला आघाडीच्या तर्फे मागणी केली की जो भीमा कोरेगाव शौर्य दिनावरती जो फंड तुम्ही उपलब्ध करता तो बार्टीतून किंवा समाज कल्याण खात्यातून घेऊ नये. आणि तसे जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्रभर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभे करू. तर मला सर्व भीमा अनुयायांना एवढंच सांगायचं आहे की जो मुद्दा आहे फेलोशिपचा तो आपण सर्वांनी लावून धरायला पाहिजे. कारण फेलोशिप हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. हे विद्यार्थी फेलोशिपला बसणारे हे जे विद्यार्थी आहेत 2022च्या बॅचचे, यांचे मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग पण झालेली आहे. त्यांच्या थ्रू असं कळालं की हे जे भांगे साहेब आहेत समाज कल्याणचे सचिव, हे व्यवस्थित पाठपुरावा करत नाहीत. कारण आज 2 महिने झाले यांच्या मागणीला यश मिळत नाही, म्हणजे यांचा पाठपुरावा कुठेतरी कमी पडत आहे. तर या सुरेश आपले हे भांगे जे आहेत समाज कल्याणचे सचिव, या व्हिडिओमार्फत मला त्यांना पण सांगणं आहे की साहेब तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. कारण हे विद्यार्थी आहेत, हे उद्याचे भविष्य आहेत, हे उद्याचे प्रगतशील भारताचे भविष्य आहे. हे रिसर्च प्रत्येक जे रिसर्च करतायत, मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार साहेब म्हटले की PhD करून काय दिवे लावणार आहेत. मला अजित पवारांना पण सांगायचं आहे की साहेब PhD कशासोबत खातात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे का? PhD करणारा विद्यार्थी 5-5 वर्ष किती कष्ट करतो PhD साठी हे तरी तुम्हाला माहीत आहे का? आणि हे जे विषय PhDचे आहेत ना, हे PhDचे विषय अतिशय दर्जेदार विषय आहेत. त्या विषयामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ते विद्यार्थी त्या विषयामध्ये पास होऊन ते फेलोशिपची मागणी करतायत. हे पालकमंत्र्यांनी असं बेताल वक्तव्य करणं म्हणजे खूप चुकीचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी अजित पवार साहेब, पालकमंत्री, तुम्ही पालक आहेत या विद्यार्थ्यांचे, तुम्ही उलट या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि तुम्ही प्रोत्साहन न देता हे काय PhD करून दिवे लावणार हे तुमची बोलायची भाषा आहे का? पालकमंत्री असताना हे तुमचं कुठंतरी बेताल वक्तव्य चुकतंय. आणि आमच्या येणारे हे उज्ज्वल भविष्य आहेत फेलोशिप करणारे हे विद्यार्थी, तुम्ही पालक म्हणून त्यांना तारा. आणि जो फेलोशिपचा ही जी मागणी दिवसेंदिवस जी मागणी लांबणीवर पडत आहे, या फेलोशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पण 2-2 वर्ष झाले नुकसान होत आहे, याची तरी तुम्ही जाणीव ठेवा. आणि हे जे सरसकट मागणी करतायत फेलोशिपसाठी, ते काही जेवणासाठी मागणी करत नाही आहे, हे फक्त फेलोशिपसाठी मागणी करतायत सरसकट की आम्ही PhD केलेले, PhD साठी आम्हाला फेलोशिप द्या, आम्ही त्या विषयावरची जी परीक्षा आहे ते आम्ही पास केलेली आहे. मग तुम्ही पालक म्हणून काय करताय? पालकमंत्री आहे ना तुम्ही, या मुलांचे तुम्ही पालक आहेत, तर तुम्हाला हे बेताल वक्तव्य करण्याच्या ऐवजी या विद्यार्थ्यांना सरसकट कशी फेलोशिप देण्यात यावी यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी अजित पवारांचा पण निषेध करते. आणि दुसरा, महाराष्ट्र शासन असेल, मुख्यमंत्री असतील, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी सुद्धा असतील, या जर व्हिडिओ माध्यमातून जर ते बघत असतील तर मला त्यांना सांगणं आहे, तुम्ही फंडासाठी बार्टी आणि समाज कल्याण महामंडळातून तुम्ही जर फंड घेत असाल तर मग तुम्ही पण
आम्हाला सांस्कृतिक खात्यातून का बरं फंड उपलब्ध करून देत नाही? का नाही उपलब्ध करून देत? हा माझा प्रश्न आहे. जर आमचे हे प्रश्न तुम्ही मार्गी नाही लावले तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन उभे करू, आणि तेही संवैधानिक पद्धतीने. कारण आम्ही बाबांची लेकरं आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आमचे बाप आहेत. ते लढले, स्वाभिमानाने लढले आणि संवैधानिक रीतीने लढले. त्याचप्रमाणे आम्ही पण हे जे आमचे मुद्दे आहेत हे आम्ही संवैधानिक पद्धतीने आम्ही मांडणार आहोत, आणि संवैधानिक पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर एक मोठा लढा निर्माण करू. माझ्या तमाम भीमसैनिकांना, भीम अनुयांना, ज्यांना वाटत असेल की आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, आपल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे काहीतरी उपकार आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांपासून, पालकमंत्र्यांपासून मोदीपर्यंत हे ज्या 2 मागण्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या मागण्यांचा पाठपुरावा करा. मेलद्वारे करा. स्वतः जाऊन, संघटनेने जाऊन तुम्ही निवेदन द्या. जितके जास्तीत जास्त मेल या मागण्यांचे जातील तेवढे जास्तीत जास्त या मुलांना फेलोशिप मिळण्यासाठी ते सोयीस्कर होईल. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे जे फेलोशिपसाठी बसलेले विद्यार्थी आहे सर्वांनी जास्तीत जास्त आपल्याला जमेल तसे आपल्या अकाउंटवरून, सोशल अकाउंटवरून मेल करावेत, आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी निवेदनं आपले जिल्हा अधिकारी असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांना आपले निवेदनं द्यावे, आणि लवकरात लवकर हे फेलोशिपची मागणी विद्यार्थ्यांची पूर्ण करावी, अशी मला सर्व भीम अनुयांना कळकळीची विनंती आहे. बोलायचं तर भरपूर काही आहे, पण माझा इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळं तत्पूर्वी मी हे मुद्द्यावरच थांबते. आणि जे काही अपडेट भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या नियोजनाचे होत असतील तसेच अपडेट मी लाईव्ह येऊन तुमच्याशी शेअर करत जाईल. तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. ज्या संघटना आहेत त्या समाजाला भावनिक करून पैसे गोळा करतात, अशापासून सावधान राहा. कारण आपला पैसा हा योग्य माणसालाच मिळाला पाहिजे, आणि योग्य संघटनांना, योग्य संस्थांनाच मिळाला पाहिजे, अशी मला सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आपला भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे, या मागण्या आम्ही लावून धरत आहोत. हे आपण संवैधानिक पद्धतीने आंदोलन करणार आहोत. जसं जमेल तसं सर्वांनी जास्तीत जास्त मेल करा, आणि एवढीच माझी इच्छा आहे. आणि भीमा कोरेगाव शौर्य दिन, स्वाभिमानाचा दिवस, त्या दिवसासाठी आपण प्रत्येक गावातून, प्रत्येक खेड्यातून आपल्या बांधवांना व्यवस्थित घेऊन या आणि व्यवस्थित सोबत घेऊन जा, हीच माझी विनंती आहे. तुम्हाला काही शंका, काही तुम्हाला प्रॉब्लेम असले तर मी माझा तुम्हाला नंबर देत आहे. 7444764282 हा माझा नंबर आहे. मला तुम्ही कधीही फोन करा. मी कधीही तुम्हाला मदत किंवा सहकार्य करेल. आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे जसे मला अपडेट येतील तसे अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.